मराठी विज्ञान परिषद सोलापूर तसेच दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित युनिक इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या फन इन सायन्स ऍक्टिव्हिटी या कार्यक्रमात स्वागत करते। तसेच इथे उपस्थित असलेले विद्यार्थी तसेच विज्ञानप्रेमी शिक्षक यांचेही मी स्वागत करते। तर आज या ठिकाणी आपल्याला माननीय श्री पुजारी सर हे सरफेस टेन्शन या विषयावर आधारित विविध प्रयोग करून दाखवणार आहेत। तर चला तर पाहूया मुलांनो विविध या प्रयोगाच्या गमती जमती। Good afternoon, all of you. Good afternoon. Thank you. तर आज आपण सरफेस टेन्शन म्हणजे काय, तुम्हाला झालेलं आहे का? सरफेस टेन्शन म्हणजे काय हा शब्द तरी माहिती आहे का? सरफेस टेन्शन माहिती आहे? सरफेस हा तरी शब्द माहिती आहे? सरफेस म्हणजे इकडे याबद्दल सांगा मग, सरफेस म्हणजे काय? हा सरफेस आहे, बरोबर आहे? कोणताही सरफेस घेतला आपण हा सरफेस आहे, बरोबर आहे? सरफेस टेन्शन म्हणजे लिक्विड जर पाहिलं आपण, पाणी जर तुम्ही पाहिलं, ती पाहिलं असेल पाणी, बादलीत भरलेलं पाणी, तांब्यात भरलेलं पाणी, कुठे भरलेलं पाणी पाहिलं असेल, किंवा डबक्यात भरलेलं पाणी। डबक्यात भरलेलं पाणी जे आहे त्यावर काही कीटक चालताना पाहिलं का तुम्ही? पाहिलात का नाही? हा, ड्रम मध्ये पाहिलात तुम्ही? काय ड्रम मध्ये काय बसलेलं पाहिलं त्यासाठी? म्हणजे हालतात म्हणजे आळ्या आहेत त्या, बरोबर आहे का? कशाच्या आळ्या आहेत त्या? डासाच्या असतील, किंवा दुसऱ्या कोणत्या कीटकाच्या असतील। पण डास, तुम्ही जर एखादं कीटक पाहिला त्या पाण्यावर बसलेले आणि तो कधी बुडत नाही, डास कधी बुडतो का? डास पाण्यावर बसला तर तो बुडत नाही। आपण जर बसलो तर आपण बुडतो, बरोबर आहे? का बुडतो आपण? डास का बुडत नाहीये? वेट उठून बसता, त्याचं वजन म्हणजे तुला माहिती, वजन कमी असतं त्याचं आणि आपलं वजन हे जास्त आहे, बरोबर आहे का? म्हणजे सरफेस टेन्शन जो आहे म्हणजे एक, आता पाण्याचं जर आपण घेतलं, एका ड्रम मध्ये पाणी आहे समजू आपण, बरोबर आहे? इथं जर एक पाण्याचा मॉलिक्यूल असेल तर हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्या भोवती सगळे पाण्याचे मॉलिक्युल्स असतात, अणू असतात पाण्याचे, बरोबर आहे? मग हा जो एक अणू घेतला आपण, तर हा एक अणू या त्याच्या भोवती असलेल्या सगळ्या अणूशी काय करतो? तो अणू त्याला अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे? सगळ्या दिशेने अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे? आणि या सरफेसवर आहे इथं जे म्हणतो आपण, इथं असलेला अणू तो काय होईल? याच्यावर अणू नाही आहे का? खाली आहे, बरोबर आहे? खाली आहे म्हणजे हा खालची अणू जे त्याला असे अट्रॅक्ट करतील, खालचे अणू त्याला असे अट्रॅक्ट करतील आणि इथले अणू कसे अट्रॅक्ट करतील, बरोबर आहे? आणि वर नाहीये म्हणजे ही अणू त्याला असे अट्रॅक्ट करतील, म्हणजे काय होईल? सरफेस जर पाहिलं तुम्ही तिथे, बरोबर आहे, पाण्याचा, तर एखाद्या
ताणलेल्या रबरासारखा दिसतो, त्यावर डास बसतं आणि तो डास बुडत नाही. याचा अर्थ काय? तिथे एक रबर तयार झाले असेल, रबरी आहे. तुम्हाला दाखवू का एक? हा रबर जर ताणला आपण असा, बरोबर आहे, ताणलेले असा, तर असा सरफेस तयार होतो. इतका मजबूत असा सरफेस तयार होत नाही, पण तिथं डास बसला की तो त्यामध्ये बुडत नाहीये एवढा सरफेस तो म्हणजे तयार होतो असा, बरोबर आहे. आणि हा जो सरफेस आहे इथं जे टेन्शन असतं याला, बरोबर आहे का, त्याला काय म्हणतो आपण? सरफेस टेन्शन, बरोबर आहे का. सरफेस टेन्शन म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा, दुसरं एक तुम्हाला एक प्रयोग दाखवतो मी. हा द्रव जो आहे कसा तयार होतो बघा, कसा पडतो हा. कधी लंबगोल, कधी फ्लॅट असे. कशी आहे ती सांगा? प्रत्येक वेळेस हात, याला थेंब म्हणतो आपण. कसा असतो सांगा बरं? दंडगोल आहे का? या असासारखा लांबट आहे का? कधीतरी तयार होतो का बघा? कधीतरी वेगळा आकार तयार होतो का बघा? पुन्हा एकदा बघू आपण. आकार बघा त्याचा, कधीतरी चुकून वेगळा आकार तयार होतो का? निरीक्षण करा. आणि जेव्हा वेगळा आकार तयार होईल त्यावेळी सांगायचं इथे वेगळा आकार तयार झाला. तयार होतो का? नाही. कसा तयार होतो सांगा? आकार कसा असतो? गोल म्हणजे स्पेरिकल असतो. कधी वेगळा आकार तयार झालेला नाहीये, बरोबर. स्पेरिकल म्हणजे ही पाणी जे आहे का जेव्हा खाली पडतं तेव्हा तो अशी गोलाकार आकार तयार होतो त्याचा, बरोबर आहे का. त्या पाण्याच्या प्रत्येक अणूमध्ये काय एक अट्रॅक्शन असते. एक अणू दुसऱ्या अणूला अट्रॅक्ट करत असतो, बरोबर आहे. इथे पाहिलं आपण, हा अणू चारी बाजूने अट्रॅक्ट होतो, फोडला जातो. हा अणू खालच्या बाजूने आणि या वरच्या असे वरच्या बाजूने असं फोडला जात नाहीये, बरोबर आहे. म्हणजे सरफेस टेन्शन यावरून काय समजतं तुम्हाला? काय व्याख्या करता येईल का? आता ही जे ड्रॉप्स मी टाकले आता याचा आकार फक्त गोलाकारच होता, कधी लंबगोल झाला नाही किंवा त्रिकोणी झाला नाही असा. यावरून तुम्हाला सरफेस टेन्शन याबद्दल काय याबद्दल काही एखादी प्रॉपर्टी सांगता येईल का? एखादा गुणधर्म तुम्हाला या पाण्याबद्दल सांगता येईल का? येस. आता चांदी किंवा सोने, बरोबर आहे. लोखंड म्हणजे एफी, त्यामध्ये अणू असतो, एकाच प्रकारचा अणू असतो. चांदी एकाच प्रकारचा कण असतं, बरोबर आहे. किंवा त्याला आपण अणू म्हणतो, बरोबर आहे. आणि इथं पाणी म्हणजेच काय? H2. यामध्ये किती प्रकारचे
अणू असतात. एक हायड्रोजनचा अणू असतो आणि दुसरा ऑक्सिजनचा. म्हणजे दोन प्रकारचे अणू झाले, बरोबर आहे. आणि दोन प्रकारचे अणू एका किंवा तीन असतील त्याला काय म्हणतो आपण? रेणू किंवा मॉलिक्यूल म्हणतो आपण, बरोबर आहे. पाणी हे काय? पाण्यामध्ये हे मॉलिक्यूल असतं, बरोबर आहे. थँक्यू. मग तुम्हाला सरफेस टेन्शन बद्दल काय सांगता येईल का? आता जे मी काही एक प्रयोग दाखवला त्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे. कोणाची प्रॉपर्टी आहे? पाण्याची प्रॉपर्टी. सरफेस प्रॉपर्टी ऑफ द सरफेस ऑफ द वॉटर. प्रॉपर्टी ऑफ द सरफेस ऑफ द वॉटर टू स्ट्रिंक. टू स्ट्रिंक म्हणजे काय? म्हणजे कमी आकार कमी होणं, त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रिंग. म्हणजे प्रत्येक द्रव पदार्थ जो आहे त्याची प्रॉपर्टी कशी आहे? आपला सरफेस कमीत कमी करण्याची, आपला सरफेस कमीत कमी करण्याची प्रॉपर्टी आहे, त्याला काय म्हणतो आपण? सरफेस टेन्शन. आता इथं बघा, हा तुम्हाला दाखवलं. आता हा पाणी काय करतो? याची प्रॉपर्टी आहे की आपला जो सरफेस आहे तो कमीत कमी करतोय, तो स्ट्रिंक होतो आणि म्हणून हे ड्रॉप्स तयार होतात. लक्षात आलं? हा. आता आपण बघूया हे जे पाण्याचे रेणू आहेत, फक्त पाण्याचेच रेणू आहेत. यामध्ये जे अट्रॅक्शन असतं, इथं पाहिलं आपण, हे अट्रॅक्ट होतं. हा रेणू इकडचा याला इकडे अट्रॅक्ट करतो, बरोबर आहे. हा रेणू अट्रॅक्ट होतो. हे एकाच प्रकारचे रेणू आहेत पाण्यामध्ये. आणि हे जे फोर्सेस असतात किंवा हे जे अट्रॅक्शन असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला काय म्हणतो आपण? कोलिजन किंवा कोलिजिव्ह फोर्स. कोलिजिव्ह फोर्स. हे कोलिजिव्ह फोर्स कशामध्ये असतात? लाईक मॉलिक्युल्स. लाईक मॉलिक्युल्स म्हणजे एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत, पाण्याचेच मॉलिक्युल्स आहेत. या पाण्याच्या मॉलिक्युल्स पाण्यामध्ये एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स असतात, लाईक मॉलिक्युल्स. आणि यामध्ये जे अट्रॅक्शन असतं त्याला काय म्हणतो आपण? कोलिजिव्ह फोर्स, बरोबर. आता आपण दुसरा एक आहे ऍडिटिव्ह फोर्स. अनलाईक मॉलिक्युल्स, अनलाईक मॉलिक्युल्स. आता या ठिकाणी बघूया आपण कोलिजिव्ह फोर्स आणि ऍडिटिव्ह फोर्स. कोणीतरी येतं का इथं? इथे या दोन काय? काचेच्या पट्ट्या आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही एकमेकावर जर ठेवलं मी तर ही काच आहे आणि ही काच आहे. म्हणजे लाईक मॉलिक्युल्स आहेत का अनलाईक मॉलिक्युल्स आहेत? या ती काचेचे मॉलिक्युल्स, या ती काचेचे मॉलिक्युल्स, म्हणजे लाईक मॉलिक्युल्स आहेत, बरोबर आहे. तर या दोन्हीमध्ये अट्रॅक्शन असलं पाहिजे. आहे अट्रॅक्शन. आता या दोन्हीमध्ये अट्रॅक्शन कसं असतं बघूया आपण. आहे का? थोडं वर उचल पलीकडून किंवा इथून, हा स्लोली उचल असं बघू. खालची पट्टी उचलली जाते का? उचल उचल उचल, आणखी थोडं उचल केवढं. खालची पट्टी उचलली जाते का? यामध्ये दोन्हीमध्ये अट्रॅक्शन असेल तरी खालची पट्टी
वर उचलली गेली पाहिजे. बरोबर आहे. बघ बरं आणखी थोडं स्लोली उचल. थोडं तुला जाणवतं का थोडं अट्रॅक्शन आहे ते? वर उचल थोडी, त्या बाजूने उचल, ही बाजू उचल थोडी, वर उचल. वाटतं का अट्रॅक्शन आहे? हा, थोडं हाताला लागतं अट्रॅक्शन. बरोबर आहे, हाताला थोडं लागतं की यामध्ये अट्रॅक्शन आहे. आणखीने कोण येतं बघ की. बस आता बस. बघा ही पट्टी थोडी वर उचल. अशी वाटतं का तुला यामध्ये अट्रॅक्शन? वर उचल. आहे म्हणजे थोडी जाणीव होते यामध्ये, किंचित वर उचलली जाते ती पट्टी. बरोबर आहे. आणखी कोण येतं? स्लोली उचल म्हणजे जाणीव होते. आहे का? म्हणजे ही पट्टी खालची थोडी वर उचलली जाते म्हणजे यामध्ये दोन्हीमध्ये फोर्सेस आहे. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे या लाईट मॉलिक्युल्स मध्ये. आणि लाईट मॉलिक्युल्स कोणतं फोर्सेस असतात? कोहिजिव्ह फोर्स. COHSID. बरं, आता आपण पाहिलं हे कोहिजिव्ह फोर्स. किंचित जाणवतं कोहिजिव्ह फोर्स. बरोबर आहे. कोणी बघणार मॅडम? कोहिजिव्ह फोर्स हा आहे. बर, ओके. आता बघूया आपण. आता आपण ऍडिजिव्ह फोर्स बघूया. ऍडिजिव्ह फोर्स म्हणजे कोणता? अनलाईक मॉलिक्युल्स. व्हेरी गुड. अनलाईक. मी काय करतो, यावर थोडं पाणी टाकतो. बरोबर आहे. इथे कोण येणार? आता इथे ठेवतो. बरोबर आहे. थोडं उचल बरं. आता उचलली गेली का? पडत नाही ती पट्टी. चल. आणखीन कोण येते? आणखीन दहा नाही. उचल. हा कोणता फोर्स? या बस या दोन पट्टीच्या मध्ये थोडं पाणी टाकलं म्हणजे इथं पाण्याचे मॉलिक्युल आणि वर काचेचे मॉलिक्युल म्हणजे अनलाईक मॉलिक्युल्स. बरोबर आहे. म्हणजे कोणते फोर्स? या अनलाईक मॉलिक्युल्स मध्ये जे फोर्सेस असतात त्याला काय म्हणतो आपण? ऍडिजिव्ह फोर्सेस. मग आता सांगा या दोन फोर्सेसवर कोणता फोर्स हा प्रॉमिनंट आहे? कोणता फोर्स हा स्ट्रॉंग आहे? ऍडिजिव्ह फोर्स हा स्ट्रॉंग आहे. म्हणजे दोन अनलाईक मॉलिक्युल मध्ये जे काही फोर्सेस असतात ते स्ट्रॉंग असतात आणि जे काही लाईक मॉलिक्युल्स मध्ये जे फोर्सेस असतात ते वीक असतात. थोडे जाणवतात आपल्याला पण फारच वीक असतात ते. बरोबर आहे. आता यानंतर हा वॉटर सरफेस ह्या ताळलेल्या रबरासारखा आहे. बरोबर आहे. हा सरफेस पाहिलं आपण. बरोबर आहे. मग हा ताळलेल्या रबरासारखा जर असेल तर आपण ही जर ब्लेड ठेवली तर ही ब्लेड बुडते का वर तरंगते की बघूया आपण. बरोबर आहे. ब्लेड का होते? जसं डास बसल्यानंतर तो वरच राहतो डासा, तसं ही ब्लेड त्या पाण्यावर तरंगते. म्हणजेच हा जो सरफेस आहे तो सरफेस कसला असला पाहिजे? कसं? एक ताळलेल्या रबरासारखा. बरोबर आहे. बघा कोण ब्लेड ठेवून दाखवतं का? असं मी ठेवलेलं. बघूया. कोण ठेवून दाखवत? असं सोडून द्यायचे. असं दोन्ही ब्लेड असं लागले हाताला. हो हो. तू काय केलं? थोडं तिरकस ठेवला. बरोबर आहे.
का बुडालं सांग बरं. बघूया आपण. मी ठेवल्यानंतर नाही बुडालं आणि तू ठेवल्यानंतर ते बुडालं. का बुडालं? हा, तिरकस टाकल्यानंतर काय झालं? काय सांग. हा बरोबर आहे. म्हणजे ब्लेड आणि रबर म्हणून रबर कट झालं असं तुला म्हणायचं आहे. बरोबर आहे. बघा हे बघा पडत नाही म्हणजे काय सांगा बरं आता. का पडलेले लवकर? ऍडिटिव्ह फोर्स. बरोबर आहे. म्हणजेच ग्लास आणि ब्लेड आणि त्यामध्ये पाणी आहे. बरोबर आहे. म्हणजे ऍडिटिव्ह फोर्स. आपण जर ब्लेड आणि हे पाहिलं असतं तर फोर्स किती हे पाहिलं असतं. पण आता ऍडिटिव्ह फोर्स आहे त्यामुळे हे लवकर पडत नाहीये. बरोबर आहे. पुन्हा एकदा प्रयत्न करणार तू. दोन्ही एकाच वेळेस सोडून द्यायचे असेल हे असं. हा बस दाखव. आता तरंगते. पूर्वी का तरंगलेली सांगा पण. तुम्ही म्हणाल कधी बुडते का कधी तरंगते का. पण तो पूर्वी असं तितकंच सोडला असा. का सांगा बरं. काय झालं? कट झालं. दुसऱ्या भाषेत काय सांग कसं. शास्त्रीय भाषेत सांगितलं पाहिजे. कारण फिजिक्स मध्ये इकडे तिकडे नकोय. ओझं होतं म्हणून बुडलं. आणखी काय सांगता येईल. काय काय सांग. हा मूळ सांग. एका साईडला जास्त आधी भार पडलं म्हणून ते एका साईडला वाकलं. बर. तुम्हाला मॅडमने एक प्रयोग दाखवलेला होता. वीट अशी ठेवलेली होती आणि अशी ठेवली वीट. पाहिला तुम्ही प्रयोग. वीट प्रथम कशी ठेवलेली होती. ही अशी ठेवली. त्यानंतर अशी ठेवली वीट. बरोबर. कधी प्रेशर जास्त होतं. तुम्ही असं उभारला असं चिखलात असं उभारला तर जास्त खोल जाल का असं आडवं पडल्यानंतर जास्त खोल जाल. उभारल्यानंतर. बरोबर आहे. उभारल्यानंतर का म्हणजे प्रेशर जास्त पडतं. वजन तेवढंच. बरोबर आहे. असं पडलं तर वजन तेवढंच. आपण थांबलं तरी वजन तेवढंच असतं. पण असं थांबल्यानंतर आपण खाली जास्त बुडतो. कारण काय सांग बरं. पायावर जास्त प्रेशर जातं याचा अर्थ काय सांग थोडं. पुन्हा सुधारून सांग. बरोबर आहे. पूर्ण पाया आपल्या शरीराचं वजन पायावर पडतं. पायाचं म्हणजे क्षेत्रफळ कमी आहे आणि असं जर पडलं आपण तर समान. याचा अर्थ आपलं वजन तेवढंच. वजन काही कमी जास्त होत नाही पण जास्त क्षेत्रफळावर विभागलं जातं. त्यामुळे प्रेशर कमी पडतं आणि त्यामुळे आपण बुडत नाहीये. बरोबर आहे. मग इथं तसंच झालं. बरोबर आहे. ही प्लेट अशी ठेवली तर याचं वजन त्या सरफेसवर पडलं. बरोबर आहे. म्हणजे वजन हे विभागलं गेलं. त्यामुळे ती जी स्ट्रेच झालेली जी रबर आहे. बरोबर आहे. ती तुटली नाही म्हणूया थोडक्यात आपण. बरोबर आहे. त्याचा जो फोर्स आहे या वजनामुळे पडणारा जो प्रेशर आहे ते धरलेली अशी. बरोबर आहे. म्हणजे फोर्स या वजनामुळे पडणारं प्रेशर इक्विव्हॅलेंट आहे दोन्ही. त्यामुळे ती तरंगते. आणि ती असं सोडलं तर काय झालं. वजन तेच पण काय झालं. कमी क्षेत्रफळावर विभागलं गेल्यामुळं प्रेशर जास्त पडलं आणि त्यामुळे तो रबर जो होता रबरासारखा भाग तो तुटला आणि ती ब्लेड आत गेली. बरोबर आहे. आता यानंतर
दुसरा एक प्रयोग बघूया आपण. काय करतो बघ. निरीक्षण करा काय होतं. सांगा. हा सांगा. ते ब्रश पाण्यात गेल्यावर विभागते. म्हणजे हे जे केस आहेत ते पसरतात असं, बरोबर आहे. आणि बाहेर काढल्यानंतर एकत्र येतात. असं का होतं पाण्याच्या आळीमुळे. बघा. आता तुम्हाला एवढे फोर्सेस सांगितलेले, त्यामुळे काय कशामुळे होतं हे तुम्ही ठरवायचं. पुन्हा एकदा दाखवतो. दिसतं. आणि सरफेस टेन्शनची व्याख्या तुम्हाला जी सांगितली ती जर तुम्हाला लक्षात आली असेल तर हे वर काढल्यानंतर हे जवळ काय येतात. बरोबर आहे. मग पुढच्या वेळेला सांगाल मला असं का होतं. घरी जाऊन बघा. तुम्हाला हे ब्रश असेल तुमच्या घरी असं, पण हे कडक असू नये ब्रश हा किंवा नाही. आणि ही पाहिली का तुम्ही अशी, ही फाईन कॅपिलरी आहे. याचं छिद्र जे आहे ते फारच बारीक आहे. असं वरून दिसेल तुम्हाला. आलं लक्षात. तर आपण काय करू, थोडं पाणी थोडं दुसरं घेऊया. थोडं लाल पाणी घेतलं तुम्हाला दिसेल. आता ती बुडवतो मी. बघावर इकडे येतो. मी येतो ना. आता बघा पाण्याची लेवल कुठे आहे आणि या कॅपिलरीमध्ये या नळीमध्ये पाणी कुठेपर्यंत चढलेले दिसतं तुला. पाणी दिसतं. या चंचुपात्रामध्ये पाणी जे आहे, या बीकरमध्ये जे पाणी आहे ते लेवल कुठे आहे बघ. आणि दिसतं कुठं आले तर कुठं आले सर जवळ. आता आपण ही घेऊ कॅपिलरी. बघा पाण्याची लेवल आणि थोडी जास्त आहे. बरोबर आहे. पाहिजे बीकरमधली पाण्याची लेवल आणि इथली पाण्याची लेवल किती खाली आहे का किंचित वर आहे. किंचित वर आहे. बरोबर. सर ही बघूया आपण.
कशी आहे सांगा मग. लेवल समान आहे. लेवल तुम्हाला एक वरचं असं दिसतं का काहीतरी अंतर्वक्र असं असल्यासारखं खोलगट काय भाग दिसतो का? तो खोलगट भाग त्या सरफेसच्या वर आहे का खाली आहे? हा? किंचित वर आहे. किंचित बघ. आणि त्यातला तो सरफेस कसा आहे ते बघ. त्या नळीतला कसा आहे? खोलगट आहे का कसा आहे तो? हा? आहे रे खोलगट ते बघ. आहे दिसते म्हणजे कसं दिसतं तुम्हाला ते? असं दिसतं ना, असं वक्र दिसतं. बरोबर आहे. म्हणजे कसं दिसतं तुम्हाला या ठिकाणी हे नाही. बरोबर आहे. आणि तर इथं असं दिसतं. बरोबर आहे. असं का दिसावं पडतं? असं प्लेन का दिसू नये असं? हा, कोण सांगतं? असं का दिसावं आपल्याला हे? असं अंतर्वक्र असं. बरोबर आहे. याला अंतर्वक्र म्हणजे कॉन्केव. असं कॉन्केव का दिसावं? असं फ्लॅट का दिसू नये असं? हे बघा. ही अशी का दिसत नाही? पातळी अशी अशी का दिसत नाही? ही अशी अंतर्वक्र दिसते. काय सांगता येईल? आता पाहिलं आपण हे कोलिजिव्ह फोर्सेस आणि ऍडिजिव्ह फोर्सेस. आता इथं काय? एक काचेची नलिका आहे. बरोबर आहे. ग्लास ट्यूब आणि हे पाणी. ग्लास ट्यूब आणि पाणी म्हणजे अनलाईक मॉलिक्युल्स आहेत. बरोबर आहे. अनलाईक मॉलिक्युल्स. मग काय सांगता येईल तुम्हाला? हे असं का? म्हणजे काचेच्या जवळ पाणी वर आहे. बरोबर आहे. काचेच्या जवळचं पाणी कसं आहे? म्हणजे तिथले मॉलिक्युल्स वर ओढले गेलेले. काचेला जे लागून आहे ते मॉलिक्युल्स वर ओढले गेलेले आणि मधले मॉलिक्युल्स हे खाली आहेत. यावरून काय सांगता येईल तुम्हाला? असं का झालेलं आहे? इथे तुम्हाला दोन फोर्सेस सांगितलेले, कोलिजिव्ह आणि ऍडिजिव्ह फोर्सेस. मग काचेला लागून असलेले मॉलिक्युल्सच वर गेलेले. बरोबर आहे. हा, पाण्यात सेंटरला जे आहे ते खाली आहे आणि काचेला लागून असलेले मॉलिक्युल्स वर गेलेले. म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला यामध्ये? असं का झालेलं? काय झालं सांग? म्हणजे इथं या ह्याच्यामध्ये कोणत्या फोर्सेस तुम्हाला माहिती? कोणता फोर्स हा स्ट्रॉंग आहे? ऍडिजिव्ह फोर्स. मग या ठिकाणी काचेला लागून जे मॉलिक्युल्स आहेत या दोन्हीमध्ये कोणतं फोर्स आहे? ऍडिजिव्ह फोर्स हा स्ट्रॉंग आहे. म्हणजे तिथल्या मॉलिक्युलला तो काय करतो? वर ओढलं गेलं या फोर्सेसवर. आणि सेंटरला जे इथं जे पाणी आहे, पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते इथं याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. म्हणजे इथं फक्त पाण्याचेच मॉलिक्युल्स आहेत. बरोबर आहे. इथं कोलिजिव्ह फोर्स आहे आणि इथं या काचेला लागून सगळं चहू बाजूला ऍडिजिव्ह फोर्स आणि त्यामुळे ते मॉलिक्युल्स वर ओढले गेलेले. मग काचेला लागून ते वर आहेत आणि खाली आहे आणि त्यामुळे कॉन्केव्ह असं तयार झाले. बरोबर आहे. मग तुम्हाला सांगता येईल काचेला लागून जे वर जात. आणि दुसरं जर आता मला मर्क्युरी नाही मिळाली. बरोबर आहे. मर्क्युरी म्हणजे काय सांगा? मर्क्युरी म्हणजे काय? पारा. मराठीमध्ये पारा शब्द माहित आहे तुम्हाला? का मर्क्युरी माहित आहे? मर्क्युरी माहित आहे तुम्हाला? पाहिलं तुम्ही मर्क्युरी शाळेत? त्या थर्मामीटरमध्ये पाहिलं तुम्ही मर्क्युरी? डॉक्टरकडे गेला तरी थर्मामीटर असतो त्यात मर्क्युरी असते. बरोबर आहे. आता इथं मर्क्युरी आहे या ठिकाणी. तर इथं काय होईल?
इथं जे पाण्याचं असं म्हणजे कॉन्केव्ह झालेलं आहे, इथं कॉन्केव्ह होणार नाही असं. तर काय होईल तिथं कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्स आणि इथं कॉन्केव्ह. मिनिस्कस म्हणतात त्याला, MINISCUS, मिनिस्कस. इथं कॉन्व्हेक्स मिनिस्कस आणि इथं कॉन्केव्ह मिनिस्कस. मी इथं असं का आणि इथं असं का? सर तुम्हाला पाहिले, तुम्ही का तुम्हाला दाखवलं नाही, पण असं हे होतं. हे मर्क्युरी जर घातलं यामध्ये तर असं कॉन्व्हेक्स होतं आणि इथं कॉन्केव्ह होतं. मग या दोन्हीमध्ये फरक असं का असावं सांगता येईल? तो मिनिस्कस हा कॉन्व्हेक्स. सर कोहेसिव्ह फोर्स इकडं बाहेर आहे आणि ऍडिशिव्ह फोर्स आत आहे. सांगता येईल का? सांगा. हा सांग. लाईट मॉलिक्युल्स म्हणजे हे पाऱ्याचे मर्क्युरीचे लाईक मॉलिक्युल्स. हा म्हणजे ह्याला मर्क्युरी हा. ह्याला हा. साईडला हा. आणि अनलाईक मॉलिक्युल्स वर सेंटरला आहेत म्हणून ते वर गेले. म्हणजे इथं हा फोर्स जो आहे तो ऍडिटिव्ह फोर्स हा स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे का? आता इथं हा इथले म्हणजे पाऱ्याचे कण असे वर गेलेले नाही, पाऱ्याचे मॉलिक्युल्स वर चिटकले नाही त्याला, बरोबर आहे का? इथं पाण्याचे मॉलिक्युल्स वर चिटकलेले आहे, इथं पाऱ्याचे मॉलिक्युल्स चिटकलेले नाही. म्हणजे कोणता फोर्स इथं स्ट्रॉंग आहे? कोणता फोर्स? ऍडिटिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे की कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे? हा बरोबर आहे, कोहेसिव्ह फोर्स इथं स्ट्रॉंग आहे. कुठं पाऱ्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे, बस बरोबर आहे. आणि पाण्यामध्ये पाणी जर असेल तर ऍडिटिव्ह फोर्स स्ट्रॉंग असतो, हे लक्षात ठेवा. पारा जर तुम्ही असं दाखवलं असतं, पारा इथं असं घेतला तुम्ही तर 100 असे काही ड्रॉपलेट्स तयार होतात, ते एकत्र केले तर एक मोठा तयार होतो. म्हणजे त्यामध्ये आकर्षण जास्त असतं, म्हणजे त्याला समाकर्षण म्हणतो आपण. कोहिजिव्ह म्हणजे काय? सम आकर्षण. सम मॉलिक्युल मध्ये एकाच प्रकारच्या मॉलिक्युल लाईक मॉलिक्युल्स मधले असलेलं अट्रॅक्शन हे पाण्यामध्ये किंवा मर्क्युरीमध्ये जास्त असतं. कशापेक्षा? ऍडिटिव्ह फोर्सपेक्षा. म्हणून तिथला जो मिनिस्कस कसा होतो? हा कॉन्व्हेक्स होतो. लक्षात आलं? बाय. आणखी आणखीन एकदा. सांगा काय झालं? मी काय केलं आणि तुम्हाला काय, तुम्ही ऑब्झर्व काय केला, निरीक्षण काय केलं तुम्ही? हा सांग. रबर मॉलिक्युल्स आणि प्लास्टिक मॉलिक्युल्स त्यामध्ये पाणी आल्यामुळे ते पाणी नाही लिहिलं. एअर आल्यामुळे ते दोन्ही हे होतात. attraction. हा फुगा फुगतो. या बाटलीमध्ये काय सांगा बरं? बरोबर आहे. या बीकर मध्ये काय? कुठे? काही नाही म्हणजे हवा आहे, म्हणजे एअर आहे, बरोबर आहे. यामध्ये आता या बॉटलमध्ये मी हा फुगा बसवण्याच्या अगोदर काय होते? एअर होती, बरोबर आहे. आणि हा फुगा इथं बसवला, मग फुगा फुगवतो मी, फुगा फुगतो. मग आत एअर असताना फुगा कसा फुगला?
बाहेरून कुठे जायला रस्ताच नाही याला. हे तर रेषेवर काय केलं इथे एअर टाईट केलं मी. मधली मध्ये सांगा हा फुगा फुगतो हा लक्षात आलं. आता बघा फुगतो का? नाही. फुगत नाही. पूर्वी फुगायचा. तिथे छिद्र असल्यामुळे काय सांग? बॉटलला छिद्र असल्यामुळे बॉटलला छिद्र होतं. एक लहानसं छिद्र आहे लक्षात ठेवा. इथं इथं दिसत नाही तो छिद्र इथं. बरोबर आहे. इथं लहानसं छिद्र आहे. मी पूर्वी काय करायचं या छिद्रावर बोट ठेवायचं नाही. म्हणजे काय करायचं जेव्हा फुंकायचं मी तेव्हा या हा बरोबर सांग या फुग्यामध्ये हवा जायची आणि या छिद्रावाटी आत बॉटलमधली हवा ही बाहेर पडायची. त्यामुळे फुगा फुगायचा. आणि मी फुंकाचं सोडून दिल्यानंतर काय होत होतं सांगा. पुन्हा एकदा दाखवतो. म्हणजे किती प्रेशरने याला कोणीतरी दाबतं असं दाबल्यासारखं. असं का होत असावं सांगा. ही बॉटल अशी का होते चपटी का होते. फुंकायचं सोडून दिल्यानंतर बॉटल चपटी का होते. बलूनच्या आतमधली हवा निघल्यामुळं हा, ते आतमध्ये हवा जी भरलेली असते ते हवा निघलेली असल्यामुळे ते चपट होत. हवा नाहीये बरोबर आहे. त्यामध्ये बलून फुंकतो त्यामुळे हवा निघून जाते. आत हवा नसते आणि मी फुंकायचं सोडून दिलं बलून मधली हवा निघून जाते आणि बाहेरची प्रेशरने हवा येते. इथे एक लहानसं छिद्र आहे पण तेवढ्या प्रेशरने आत हवा येत नाही त्या याच्यामधून आणि जी बाजूने हवा येते याला चपट होते. बरोबर आहे. दुसरं एक लहानसं गरीब बसल्या ठिकाणी काम नाही रिटायर माणूस यामध्ये थोडं वजन ठेवलेले बरोबर आहे. आता येतो. हा प्रयोग कोणी केला होता कोणत्या वर्षी केला होता हे तर काही आठवत नाही मला. 5वी 6वीला असताना शिकलेलं मॅकडे बर्ग सेमिस्फियर 2 अर्धगोल घेतले होते आणि त्यातली हवा काढून घेतली. इकडं 8 घोडे आणि या बाजूला 8 घोडे असं एक चित्र होता. तरी हे 2 वेगळे होत नाही असं दाखवलेलं होतं. कोणत्या शास्त्रज्ञाने मॅकडे अर्धगोल म्हणून ते लक्षात राहिलं होतं त्यावेळेस. एक 60 वर्षापूर्वीची गोष्ट. जेव्हा मी 5वी 6वीत होतो त्यावेळेस हा प्रयोग आमच्या त्या पुस्तकात होतो. काय म्हणून मॅकडे बर्ग अर्धगोल असे 2 अर्धगोल होते. हे दोन्ही लावलेले असे एकत्र आणि त्यातून हवा काढून घेतलेली म्हणजे निर्वात केलेलं दोन्ही एकत्र आल्यानंतर इकडे किती 6 घोडे आणि त्या बाजूला 6 घोडे आणि ते निघत नाहीत असं एक दाखवलेलं होतं. तो प्रयोग इथं या ठिकाणी मी किती लहानसा प्रयोग बघा इथं एअर टाईट आहे इथं बरोबर आहे. आणि हे सरफेस ही असे स्मूथ केलेली इथं. काय होतं उचललं जातं
बरोबर आहे. आता मी बघूया होतो यातली हवा काढून टाकतो मी. या नळीतून हवा आतली हवा बाहेर काढतोय. जेव्हा हवा काढून घेणं सोडून दिलं तेव्हा पडतंय. बरोबर आहे. पुढे म्हणजे जोपर्यंत आत निर्वात आहे तोपर्यंत दोन्ही एकत्र येत असेल. म्हणजे का असेल आणि मी हवा काढणं सोडून दिल्यानंतर पडतोय असं का होतं? आतमध्ये हवा बाहेर निघते त्यामुळे आतमध्ये जे घट्ट राहतं, जेव्हा आतमध्ये हवा जाते तेव्हा ते खाली पडतं. आणखी कोण सांगतं? थोडं दुरुस्त करून सांगा. तो सांगितलं आतली हवा नसते म्हणून ते घट्ट राहतं, नंतर हवा जाते आणि ते पडतं. याला थोडी दुरुस्ती करावं. दुरुस्त करून कोणी सांगेल का कोण दुरुस्त करून? जेव्हा मी तो हवा ओढतो तेव्हा काय होतं? यात हवा आहे, दोन्हीमध्ये हवा आहे. बरोबर आहे. जेव्हा मी ओढतो इथून तेव्हा दोन्हीतली हवा यातली हवा काय होईल? निघून जाईल. म्हणजे आत काय तयार होईल? हवा नाहीये म्हणजे निर्वात होईल. या दोन्ही डब्यामध्ये निर्वात होईल म्हणजे हवाच नसेल. मग हवा नसेल आणि हे पडत नाहीये म्हणजे काय होत असेल त्यावेळेला? का पडत नाही खाली? दोन्हीमध्ये हवा नाहीये, निर्वात आहे, त्यावेळेस का पडत नाही? म्हणजे त्या बॅटरीवरनी काय केलं होतं? त्यातली हवा काढून टाकली. बरोबर आहे. मग आत हवा नाहीये मग ते निघत नाही. इथे दोन्हीमध्ये हवा नाहीये आणि हे दोन निघत नाहीये. हे निघत नाही म्हणजे चिटकत नाही तसे कोशाने. मग काय होत असेल? तुम्हाला माहिती आहे हवेचा दाब असतो चारी बाजूनी. हवेचा दाब चारी बाजूने असतो म्हणजे आत हवा नाहीये म्हणजे बाहेरची हवा आहे. बाहेरची हवा आहे आणि त्यामुळे काय होतं? बाहेरचा जो प्रेशर आहे या चारी बाजूनी हवा, वरून खालून सगळ्या बाजूनी हवा आहे आणि त्यामुळे काय होतं? हे पडत नाहीये. बरोबर. कोण करतं का प्रयोग? कोणी करतं? ओढत राहायचं. कधी सोडायचं कधी नाही, कंटिन्युअस ओढत राहायचं. हसायचं नाही. हा ओढत राहा, ओढत राहा. बरोबर आहे. आणखी तू येतो. ओढत राहायचं, कंटिन्युअस ओढत राहायचं. ओढणं बंद केला, दम लागले की ओढणं बंद केलं पडलं. बरोबर आहे. मग तुम्हाला घरी करता येईल. 2 डबे घ्यायचे असेल, फुगा दोन्ही बाजूला बसवायचे आणि इथं होल पाडून एक नळी बसवायची डबरी आणि थोडे एअर टाईट करायचे. मेळ लावलेला इथं. येस. आणखीन एक दाखवतो.
सायकलचा आता सरांना मी दाखवलं. काही भोंदू लोक असतात बघा, माहिती आहे ना तुम्हाला. गणपती दूध पितो. वासुदेव जेव्हा श्रीकृष्णाला घेऊन गेला तेव्हा त्या पायाला पाणी लागलं की पाणी खाली जायचं, त्यामुळे जात असेल. ती शक्ती वेगळी होती. आता आपल्यात ती शक्ती राहिलेली नाहीये. आलं लक्षात. तो सत्ययुग गेला. आता इथं बघा, हा तुम्हाला तयार करता येईल. ही बॉटल, कोणती बॉटल घ्या, काय केलेली बघा. एक रिफिल म्हणजे बॉलपेनची बॉडी आहे, कट केलेली आहे. ही रबरी नलिका इथं लावलेली आहे. बॉलपेनची बॉडी आहे, कट केलेली. इथं एअर टाईट केलेली आहे. इथं एअर टाईट. आणि हे असंच मोकळं सोडलेले, बरोबर आहे. इकडे पाणी होत्या. स्लो. बस बस. पाणी पडतं का? कुठपर्यंत आलेले बघा पाण्याची लेवल. इथपर्यंत आहे. बरोबर दिसते की पाण्याची लेवल. आणि थोडं टाक पाणी. बस बस. कुठपर्यंत आहे पाण्याची पातळी? इथपर्यंत. या वक्र नलिकेपर्यंत, टॉपपर्यंत आलेली नाही आणि किमती. बरोबर. पूर्वी पाणी या लेवलला असायचं, पाणी पडायचं हे माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. बरोबर. पाण्याची लेवल इथपर्यंत असताना देखील या नलिकेच्या टोकाला पाणी आलं आणि इकडे पाणी पडणं बंद झालं. बरोबर आहे. सांगा बरं काय होत असेल. पाणी आपण भरत गेलो इथपर्यंत. जेव्हा पाणी चालू झालं तेव्हा पाण्याची लेवल इथपर्यंत आली तरी पाणी पडायचं. पूर्वी इथपर्यंत आलं तरी पाणी पडायचं नाही. असं का होत असेल? त्या पाईपमधून एअर गेलं होतं. कोणत्या पाईपमधून? ते अर्ध असताना पाईपमध्ये एअर होतं अजून. बरोबर आहे. या पाईपमध्ये एअर होती. बरोबर आहे. हा. आणि ते जेव्हा पूर्ण भरल्यावर तेव्हा एअर गेलं. एअर निघून गेलं. बरोबर आहे. इथून एअर निघून गेलं. बरोबर आहे. त्यामुळे इकडून प्रेशर वाढत गेलं. पाणी या नलिकेतून इथपर्यंत आलं. बरोबर आहे. म्हणजे इकडून प्रेशर वाढत गेलं. इथं आल्यानंतर म्हणजे इकडचं प्रेशर वाढलं आणि इकडचं प्रेशर कमी झालं. त्यामुळे पाणी पडायला. आणि पुन्हा ग्रॅव्हिटी आहेच, पृथ्वीचं आकर्षण आहेच, त्यामुळे पाणी पडायला. पण एकदा जर पाणी पडायला सुरुवात झाली तर मग पूर्णपणे. आता आपल्याला माहिती आहे हे पाणी असं का पडतं. पूर्वीचे लोक काय म्हणायचे, ही निर्वात जागा देवाला आवडत नाही म्हणून ती पाणी भरून टाकतो. पण आता आपण असं म्हणतो का? नाही. आपल्याला शास्त्रीय कारण माहिती आहे. बरोबर आहे. थँक्यू. तर आज धन्यवाद सर. तर आज या ठिकाणी आपल्याला माननीय श्री पुजारी सर यांनी सरफेस टेन्शन या विषयावर आधारित विविध प्रयोग करून दाखवले. त्यामध्ये आपण कोहेसिव्ह फोर्स, अडेसिव्ह फोर्स हे शिकलो आहोत. तर आपण आपल्या रोजच्या व्यवहारात येणाऱ्या वस्तूंपासून हे प्रयोग तुम्ही करू शकता मुलांना घरी, हो की नाही. तर या ठिकाणी मी सरांचे पुनश्च मनापासून धन्यवाद मानते. तसेच इथे उपस्थित सर्व विद्यार्थी तसेच विज्ञानप्रेमी शिक्षक यांचेही मी आभार मानते व आजचा हा कार्यक्रम
संपला असे जाहीर करते. धन्यवाद.